तिकडे प्रॉब्लेम आहे? नाही, आवाज जातो. आवाज येतोय ना सर्व मागे तिकडे? ठीक आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाला व्हाईट गोल्ड ट्रस्टचे आमचे मार्गदर्शक, आमचे सिनियर्स श्री गजानन जाधव सर, तसेच आमच्या सर्वांचे मार्गदर्शक श्री पांडुरंग पाटील सर, तसेच आमचे पितृतुल्य भारंबे काका, भारसागरे काका आणि आपण सर्व शेतकरी बांधव. आजचा विषय जो आहे किंवा सगळ्यांना शेतकऱ्यांना वेगवेगळा विषय समजावा याचा मानस ठेवून श्री गजानन ॲग्रोनी माझ्याकडे जी सेवा दिलेली आहे ही फळबाग लागवड, फळबागेचे आधुनिक व्यवस्थापन आणि जमिनीतील जीवाणूचे महत्व, जमिनीचे आरोग्य. तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी आपल्या विदर्भामध्ये अशी चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे सगळ्यांकडे शेती क्षेत्र खूप जास्त आहे. म्हणजे आमच्याकडे सुद्धा मी माझा अल्पसा परिचय करून देतो. मी दिनेश कांबळे, मी MSc हॉर्टिकल्चर झालेलं माझं. मी गेल्या 15 वर्षापासून या क्षेत्रात काम करतो आहे. माझ्या गावामध्ये मंगरुळ तांबेला प्रत्येक शेतकऱ्याकडे किंवा म्हणजे सगळ्या नातेवाईकाकडे असं जर विचार केला तर कोणीच आमच्या इथं 15-20 एकराच्या कमी नाही. जसं विचार केला तर 40-50 एकर जमीन सगळ्यांकडे आहे. पारंपरिक पिकं जे आपण घेत आहोत कंटिन्यू मध्ये, पारंपरिक पिकामध्ये ज्या समस्या उद्भवत आहेत, कारण मी सोयाबीन झालं किंवा लिंबू, संत्रा हे सगळे आमच्या घरच्या शेतात आहे. असं काम करता करता एक डोक्यात विचार आला की काय करायला पाहिजे. आणि शेतकऱ्यांसाठी जर आपण पारंपरिक पद्धतीने शेती केली आणि एकच एक पीक जर पूर्ण गावामध्ये लावले तर ते कसं होते, जास्त जर बाजारात ते एकच पीक केलं तर त्याची डिमांड कमी होते. आज लिंबू सेपर म्हणजे सफरचंदासोबत लिंबाचं उत्पन्न बसणं चालू आहे आज. नाही तर लिंबाचं कट्ट सर आमच्या घरी म्हणजे जन्मलं तेव्हापासून माझ्या शेतात लिंबू आहे. माझ्या वडिलांनी किती वेळा आपल्याच्या बस स्टँडवर लिंबूचे कट्टे टाकून घरी गेले. तेव्हा म्हटलं लिंबूचे पैसे मध्ये कोणी विचारायला होतं 10 रुपये कट्ट चाललं होतं लिंबूचं. म्हणजे ही परिस्थिती जी आहे, परिस्थिती बदलते. आज सोयाबीन सारखं पीक आहे, सोयाबीनवर एक सविस्तर मार्गदर्शन श्री जाधव साहेबांनी जे केलं. मी दरवर्षी सोयाबीनचं माझ्या शेतात विक्रमी उत्पादन घेतो. माझ्या शेतात जे शेतकरी पाहायला येतात किंवा माझे जे जवळचे गावातले किंवा आमचं पूर्ण फॅमिली, मी शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने शेती करताना जे सोयाबीन मध्ये ज्या गोष्टी आपल्याला दरवर्षी किडीचे रोग, जसं खोड किडा, ह्या गोष्टी आम्ही कंटिन्यू अनुभवापासून आहे. म्हणजे मी नुसतं फळबाग मध्येच काम नाही करत, तर मी सगळ्या फील्ड क्रॉप मध्ये सुद्धा काम करतो, कॉटन मध्ये सुद्धा करतो. आणि याच्यामध्ये पण जसं सोयाबीनचं पीक आपण पारंपरिक पद्धतीने घेत आहे, त्या पारंपरिक पद्धतीमध्ये जर आपण त्याच्यामध्ये जसं खोड किडा आला नाही आपल्याला वेळेवर समजलं आणि खोड किड्यामुळे जर एकरी 2 क्विंटल जर उत्पादन आलं तर खर्च पण निघणार नाही. म्हणजे आपण 20 एकरावाला शेतकरी किंवा 10 एकरावाला शेतकरी त्यांच्यावर शेती विकण्याची पाळी येऊ नये याचा एक ध्यास देऊन एक महाराष्ट्रामध्ये आपल्या विदर्भाची शेती आहे ही मल्टीपर्पज शेती आहे. मल्टीपर्पज म्हणजे जी जमीन पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की सलाईन ट्रॅक्टरी आहे, खारपान पट्टा सुद्धा आहे, हलकी जमीन आहे, मध्यम जमीन आहे, ब्लॅक सॉइल आहे म्हणजे हेवी कॉटन सॉइल. तर आपण जमिनीत बरेचसे जे अनुभवी शेतकरी असतात किंवा जे मार्गदर्शक असतात त्यांनी जमीन पाहण्याबरोबर सांगते की इथं हे फळबाग येऊ शकते. तर मी तो अभ्यास करत असा अभ्यास झाला माझा आज की मी तुमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 कोटीच्या वर फळबाग मध्ये यावर्षी संत्र्याचे उत्पादन आणून दिलेले शेतकरी आहेत. एवढं खासदार साहेबांच्या घरातही समजा मातली गावामध्ये माझं भरपूर काम झालेलं आहे. त्या गावात भरपूर लोकांना असं लाखोचं उत्पादन झालेलं आहे. काय होते 50 एकरवाल्या शेतकऱ्यांनी जर माझा एक माणूस आहे की मग 5 एकर नाही तर 2 एकर सुरुवातीला आपण 2 एकर पासून जरी फळबाग लागवड चालू केली आणि चांगल्या क्वालिटीची जर मार्केटिंग केली तर मी तुम्हाला सांगतो की आपलं बाकीच्या पिकामध्ये एखाद्या वेळेस कमी जास्त किंवा पावसामुळे किडीमुळे आणि आज तर अशी कंडिशन येणार आहे की अशी कीड येणार आहे की एखाद्या दिवशी आपलं कुठलंच पीक आपल्या हातात येणार नाही. कारण आपण अन्नचेरी तोडलेली आहे. अन्न साखळी ज्याला म्हणतो आपण, त्या अन्न साखळी तुटल्यामुळे एखाद्या किडीला दुसऱ्या किडीची मात होत असते. तर त्याला आपण अन्नचेरी तोडली. कारण एखाद्या वेळेस काय होते आपण या डक साहेब आले, डक साहेबावर
मी एक मधातच एक दोन ओळी बोलतो, कारण डग साहेबांचे कार्यक्रम म्हटलं की मी आता ढगादेवीला सुद्धा आमच्या ते जिल्हा परिषद सदस्यांनी कार्यक्रम घेतला, पब्लिक मावायची नाही. तर डग साहेबांसाठी मी एक भक्ती म्हणतो की आकाशातील ढग सैरावयाला फिरून राहिले, आकाशातील ढग सैरावयाला फिरून राहिले, शेतकऱ्यांची चिंता वाढून राहिले. आणि पंजाबराव डग साहेब तुमची हवामानाचे अंदाज 100% खरे ठरून राहिले, 100% खरे ठरून राहिले. बरोबर. मला तर एवढी गरज आहे त्या माणसाची की मी संत्र्यामध्ये काम करतो आणि संत्र्यामध्ये असं उलट कार्यक्रम होऊन जाते की जर आतापासून ऊन तापली आणि 1 जून पर्यंत जर अशी ऊन राहिली तर 100% संत्र्याचे झाडं फुटतात. जर ते संत्र्याचे झाडं 50% चिंब बसली किंवा ताण बसला त्याला आणि मदत जर एखाद्या पावसानं घोल केला तर त्याचा ताण तुटतो. म्हणून मला एवढं असं वाटतं की बा अशा व्यक्तीने जर सांगितलं की ठीक आहे 10 तारखेला पाऊस आहे पण 10 पासून नाही आहे, त्या पद्धतीनं आम्ही व्यवस्थापन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो की असं करा. कारण सगळ्यात मोठा निसर्ग आहे. आपण सगळे दुय्यम विषय असतो, निसर्गाच्या पुढे कोणाचीच चालत नाही. पण त्याच्यासाठी सुद्धा गजानन ॲग्रोनी आपल्या पंजाबराव साहेबांना सुद्धा एक शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाकरिता किंवा पंजाबराव साहेबांसारखे एक पुत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, खरोखर आपलं एक भाग्य समजतो. तर मी आपल्या मेन विषयाकडे वळतो की जर आपण फळबाग जर थोड्या प्रमाणात एक 5 एकर 10 एकरचे शेतकऱ्यांनी जर 2-2, 3-3 एकरापासून सुरुवात केली तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होईल. त्याच प्रमाणात आपण आज पारंपरिक शेती करत आहोत. जमिनीचं आरोग्य फार महत्वाचं आहे. जमिनीचं आरोग्य म्हणजेच आज माझी जरी तब्येत बरी नसती तर आज मी या स्टेजवर येऊन बोललो नसतो, किंवा बसलेल्यापैकी कोणाची जर आजारी व्यक्ती असता तर तो आजारी व्यक्तीला तुम्ही एकतर काम सांगू शकत नाही आणि काम सांगितलं तर तो करणार नाही. अशाच प्रकारे आपली 1967 मध्ये जे हरित क्रांती घडली आणि त्यावेळेस ज्या नवीन व्हेरायट्या विकसित झाल्या आणि रासायनिक खताचा भडीमार सुरू झाला आणि उत्पादनात सुद्धा 30 ते 40% वाढ झाली. आज त्या वाढीच्यामुळे आपण लोकांना एक भेटून गेलं की रासायनिक खतं टाकली उत्पादन होते. रासायनिक खतं ठीक आहे आपण सर्वांनी टाकले, त्याचा विरोध नाही आहे, पण त्याचा अतिरेक सुद्धा नको आहे. अतिरेक कुठल्याही गोष्टीचा झाला तर त्याचा कुठे ना कुठे एक दिवस अंत असतो. म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी 100% सेंद्रिय शेती करू नये, 100% रासायनिक शेती सुद्धा करू नये. माझा मी तर आज जेवढे मान्यवर आहे यांच्यापेक्षा वयाने छोटा आहे आणि अनुभवाने छोटा आहे, पण माझा जो शेतकऱ्यांसोबत जे बांधावर जाऊन आणि मी एक शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे मी लहानपणापासून शेतीत जातो याचा मला एक अभिमान वाटतो की मी खरोखर त्याच्यामध्ये भरपूर असं शेतकऱ्यांना की जिथं अडचणी जातात तर अडचण का गेली त्याचं सोल्युशन काढत मी खूप मोठ्या डायऱ्या मेन्शन केल्या आणि माझ्या लक्षात आलं की 100% शेतकऱ्यांना रासायनिकवर भरोशावर राहिला म्हणून हा फेल गेला, किंवा 100% याला विषमुक्त शेती केली, सेंद्रिय शेतीच्या नादी लागला म्हणून फेल झाला. पण आपण म्हणजे दोन्हीची कॉम्बिनेशन ज्याला आपण सेमी ऑर्गॅनिक म्हणतो, सेफ ऑर्गॅनिक म्हणजे जास्त केमिकल सुद्धा नाही, जास्त रासायनिक सुद्धा म्हणजे जैविक सुद्धा नाही. तर या पद्धतीने जर आपण शेती करायला लागलो आणि आपल्या शेतकऱ्यांच्या ज्या फील्ड क्रॉप्स आहेत आपले जसे कॉटन झालं, व्हेजिटेबल झालं, भाजीपाला, तुमच्यानंतर सोयाबीन, तूर, हरभरा या गोष्टीमध्ये ज्या भरपूर अडचणी येत आहेत, त्यामुळे मी सर्वांना एकच सांगतोय की आपल्या जमिनीचं आरोग्य जपासा. चला जपूया शेतीचे किंवा मातीचे आरोग्य. मातीचं आरोग्य जपताना एकच गोष्ट करा शेतकऱ्यांनी की आपल्या जमिनीचं सर्वात पहिले बरे माती परीक्षण करून घ्या. म्हणजे तुमच्या शरीरात तुमच्या रक्तात कुठल्या बिमाऱ्या आहेत, काय कमी झालं आणि काय वाढलं याचा एकदा नमुना चेक करून घ्या. भरपूर संस्था आहेत चांगल्या, मी तर म्हणतो की माती परीक्षणचे जे चांगली लॅब आहे तिथं आपलं सॅम्पल एकदा द्या. आता ही सर्व शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे मातीचे सॅम्पल देण्यासाठी. जर एकदा रिपोर्ट आला, तुम्ही एखाद्या तज्ञ व्यक्तीला दाखवा की आमच्या रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन, पीएच, ईसी, एनपीके, सेकंडरी, मायक्रोन्यूट्रिएंट सर्व न्यूट्रिएंट काढून घ्या. जाऊ द्या लागले तर ₹1000 वर कोणाची फी नसणार आजकाल.
तर आपल्याला जमिनीचं माती परीक्षण फार महत्वाचं आहे. जमिनीचं माती परीक्षण करणारा जनरली बऱ्याचशा लोकांना माहित असतं की एक सारखी जमीन असेल तर आपण त्यातलं एक सॅम्पल घेऊ शकतो, पण जमिनीमध्ये आपल्या भाग पडलेले असतील, कुठं उतार चढ असेल, कुठं चुनखडी असेल, कुठं हलकी माती, कुठं चोपणची माती, तर त्याचे तुम्हाला वेगवेगळे सॅम्पल घ्यावं लागतात. एकदा माती परीक्षण करून जर घेतलं तुम्ही आणि ते जर आपल्या लक्षात आलं की बा या जमिनीमध्ये आपल्या या अन्नद्रव्याची कमी आहे, तुम्हाला सांगतो, तुम्ही आपण कधी कृषी केंद्रावर गेलो तर आपण कधीच असं हे म्हणत नाही की बा मला हे कमतरता आहे माझ्या शेतीत, तर एवढं न्यूट्रिशन द्या, ते न्यूट्रिशन द्या. असं जरी शेतकरी बोलला, दुकानदार कितीही मोठे असू द्या, दुकानदाराचा जो तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो असतो ना तो बदलून जातो. गजानन ऍग्रो खामगाव हे असे दोन्ही व्यक्तिमत्व आहेत, जसं पारंबे साहेब आणि आमचे बारसाकडे दादा यांनी पहिलेपासून, जसं मी त्यांच्यासोबत एवढ्या वर्षात जुळलो, साहेब आपल्याला ब्रँड विकायचा, आपल्याला हेच विकायचं तेच विकायचं. ऍक्च्युली त्यांची मानसिकता आहे, त्यांनी हा एवढा मोठा प्रोग्राम त्यांच्या स्वतःच्या पैशानं खर्च करून तुम्हाला केलेला आहे. आमच्या लोकांना बोलवलं, सगळ्या गोष्टी केल्या, असे सर्वच दुकानदार नसतात. तर तुम्ही जर न्यूट्रिशन डिफिशियन्सीचा जो जसं कमतरता असते, जे कुठली कमतरता आहे त्या कमतरतेचं जर तुम्ही एक सांगितलं की मला झिंकची कमी आहे माझ्या सोयाबीनला, आपल्याला झिंक द्या आणि कुठल्या कंपनीचं द्या, क्वालिटीचं द्या वगैरे वगैरे जर बोलले, तर माती परीक्षणच्या रिपोर्ट मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात. आणि तुम्हाला जर माहित पडलं की आपल्या रिपोर्ट मध्ये, मी मागच्या वर्षी जाधव सर 500 सॅम्पल पाठवले बेंगलोरला, आमची लॅब आहे तिथं बेंगलोरमध्ये, सॉइल टेस्टिंगची लॅब आहे, खूप मोठी लॅब आहे तिथं. 500 सॅम्पल पाठवले, मला त्या गोष्टीसाठी 1 महिना लागला. मी मग काय करू, माझ्या काही लोकांना ऑफिसला बोलवायचो, त्यांना एक रिपोर्ट समजावून, त्या रिपोर्ट इंग्लिश मध्ये असला तर मी एका पेजवर लिहून द्यायचो की हे कमी आहे तुमच्या सोयाबीनचे पानं, एक त्यांच्यासोबत त्याचा कमतरतेचा डिफिशियन्सी चार्ट म्हणतो आमच्या भाषेत, अन्नद्रव्याच्या कमतरतेचा चार्ट सोबत द्यायचो, पुन्हा करून द्यायचो की तुम्ही हे पीक पेरलं की असे पानं दिसतील. त्यावेळेस काय करायचं, असं असं एवढं समजावून सांगितल्यानंतर लोकांना, मी तुम्हाला यकीन नाही कराल, वरुड जोडका झाला, अकोट भाग झाला, जसं अकोला जिल्ह्यात काही लोकांची कपाशी होती, त्यांच्या जमिनीमध्ये नायट्रोजन, बोरान आणि त्याच्यानंतर झिंक अशा 2-3 डिफिशियन्सी म्हणजे कमतरता होत्या मातीमध्ये, कमी होती. त्यांच्या जमिनीमध्ये फॉस्फरस भरपूर, पोटॅश भरपूर, म्हणजे जी गोष्ट आहे ते आपण वारंवार टाकून राहतो. कंपन्या खर्च करून राहिल्या, कंपन्या तुम्हाला आणून देतात, आपल्याला माहित नसताना आपण टाकतो, त्याचा तुटवडा निर्माण करतो आणि आपल्याच भावबंधांना त्याचा फटका बसतो. आर्थिक फटका की आपण न टाकणारी गोष्ट सुद्धा टाकली आणि आज आपल्याला त्याची गरज नव्हती. माती परीक्षण मध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आम्ही त्यांना सांगितलं की दादा पोटॅश आणि स्फुरद आपल्या जमिनीमध्ये आहे, काय करायला पाहिजे. आम्ही खूप टेक्नॉलॉजी आणली, बायोटेक्नॉलॉजी मध्ये मी असं म्हटलं चालते की आता बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही, आमचे शेतकरी आमचा असा हातच पकडून नाही राहिले की बायोटेक्नॉलॉजी एवढी आम्ही अशी वर देऊन ठेवली. काय झालं माहिती आहे का, कुठल्या ना कुठल्या गोष्टीला एक नवीन सोर्स आला की त्यावेळेस थोडं शांत होऊन जाते वातावरण. तर एकाच गोष्टीचा परिमाण झाला तर आपण शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान सुद्धा तेवढे होते. आम्ही त्या शेतकऱ्यांना जसं स्फुरद आणि पोटॅश जास्त आहे नका टाकू म्हटलं आपण, आणि टाकायचं असेल तर थोड्याफार प्रमाणात टाकू. आणि टाकताना आम्ही जसं कॉटनचं पीक साधारण 1 महिन्याचं किंवा 20-25 दिवसाचं झालं, पोटॅश आणि स्फुरद या बॅक्टेरियाच्या त्यांना आम्ही ओलावा असताना ड्रिंचिंग करायला लावल्या, खाली ड्रिंचिंग फक्त. त्याच्यासोबत आम्ही गुळ, ताक, म्हटलं जाऊ द्याला तुम्ही डीएपीचे पैसे एवढे चालले, हे 150 रुपये किलोच आहे, 2-2, 3-3 किलो जर आम्ही त्याला टाकलं, यकीन नाही कराल तुम्ही, एवढे एक्सलंट रिझल्ट. आणि जमीन तिथं अशी लिंबू पिळल्यानंतर जी अशी फुगीर होते, अशी उतू येते जमीन, तशा प्रकारची जमीन जीवाणूमुळे आम्ही त्यांना दाखवली की हे खरे रिझल्ट आहेत आपले. आणि त्या शेतकऱ्यांचा 2-2, 48 लाख रुपयाचं फर्टिलायझर वाचलं आणि उत्पादन मागच्या वर्षीच्या तुलनेत 1-2 क्विंटल जास्त झालं. म्हणजे आमचा मनाचा उद्देश हा नाही की तुम्ही रासायनिक खत सोडून द्या, पण ज्या गोष्टीचा जिथं वापर करायला पाहिजे तिथंच करा आणि कामापुरता करा. अति वापर कराल कुठल्याही गोष्टीची, जर सपोज एखाद्याला कुठल्या गोष्टीची जास्त हॅबिट असली आणि तो कंटिन्यू जर ते घेत असेल तर त्याच्या शरीरावर साईड इफेक्ट होतात. म्हणून सांगताना असं सांगायचं की जमिनीचे आरोग्य जपताना सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे की तुमची जिवंत जमीन, माती जिवंत असेल तर शेती पिकेल.
शेती जिवंतच राहील तुमची. माती जिवंत नसेल तर अजिबात तुम्ही किती काही टाका, रासायनिक खताचे ट्रक टाका, तुम्हाला उत्पादन जेवढं व्हायचं तेवढंच होतंय. आणि आपला काय कन्सेप्ट असतो की आपण काय करतो, कुठलेही पिकं घेतल्यानंतर या पिकांना आपण बाहेरच टाकतो, जे आपल्या जवळ आहे ते बाहेर फेकतो. बऱ्याच ठिकाणी होते. माझ्याकडे बरेच शेतकरी आहेत. आता अकोल्यामध्ये आमचे गणेश नानोटे आहेत निंबाऱ्याचे. त्या शेतकऱ्यांच्या सोबत मी 15 वर्षापासून जुळलेला आहे. त्या शेतकऱ्यांचे सगळे इकडे सत्कार झाले, मोठ्या मोठ्या ICR कंपन्यांनी इकडे तिकडे सगळ्यांनी बोलावलं, विदेशात सत्कार झाले त्या शेतकऱ्यांचे. त्यांचा एकच कन्सेप्ट आहे की जिथून आपण उत्पादन घेतो आणि त्याचं जे रॉ मटेरियल असते, जसं काळी कचरा असते किंवा कपाशी उभी असते, ते 100% त्याच्यामध्येच टाकतात. दरवर्षी गव्हाणला असो, तुरीचे फंट असो, काही असो, बारीक चुरा केला की दाबून द्यायचा. आज टेक्नॉलॉजी आली, तुमच्याकडे रोटावेटर अशा क्वालिटीचे आले की डायरेक्ट कुट्टी करून सोडतात. म्हणजे एवढी टेक्नॉलॉजी आली, जर आपण त्याचं जर कंटिन्यू आपल्या शेताला जर रिटर्न देत असेल तर तुमच्या जीवाणूला ते खाद्य मिळते. आणि तुमच्या जीवाणूला जर खाद्य मिळत असेल तर तुमच्या शेतीतले जे बॅक्टेरिया आहेत ते करोडपतीनं वाढतात, कारण त्यांना काम भेटते. आणि त्यांना जर कामं भेटत असतील तर तुम्हाला सुद्धा जास्त गरज करायची काम नाही की ते स्वतःच काम करते आपल्या जमिनीमध्ये. म्हणजेच तुकाराम महाराजची जी ओवी आहे, तुझं आहे रे तुझं पाशी परी जागा भुललाशी. मला सांगा, सगळं त्यांच्या जवळच असते, सगळं जमिनीत आहे. रासायनिक खत सुद्धा जमिनीत आहेत, सर्व आहे. पण आपण काय करू, त्याला बाहेरचं अन्नद्रव्य जास्त प्रमाणात टाकून जे स्वतः अपटेक करणारे जीवाणू आहेत ते आपण थांबून ठेवतो त्याला. आणि आपण एवढ्या प्रमाणात देऊ शकत नाही. विचार केला आपण किती काही, एका जमिनीमध्ये जर विचार केला पोट्याची 50 किलोची बॅग टाकायची आहे, एवढ्या मोठ्या मातीमध्ये, एवढ्या मोठ्या क्षेत्रफळामध्ये एक बॅग किती काम करू शकते. शेतकऱ्यांचं काय झालं, एक खताचा वापर करत 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 जमिनी कॉम्पॅक्ट झाल्या. काही ठिकाणच्या जमिनी आता ट्रॅक्टरला सुद्धा फुटून नाही राहिल्या. म्हणजे मोठे मोठे ट्रॅक्टरही तिथं चाकं घासून राहिले तर जमिनीमध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण अजिबातच राहिलं नाही. आधी आपण लहान होतो किंवा आपले वडील शेती करायचे त्यावेळेस आपण बगल चप्पलचं जरी शेतात चाललो तर पूर्णासारखी माती होती आपली शेतीतली, एकदम नरम माती, आणि चालताना अशी मजा वाटायची. आता चप्पल घातल्याशिवाय जमिनीत चालू शकत नाही. म्हणजे एवढ्या कॉम्पॅक्ट जमिनी झाल्या. तर माझा एकच आहे की जमिनीचं आरोग्य जपताना जो आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवायचा आहे जमिनीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही एका दमानं होणार नाही हा बदल, पण हळूहळू जर केला तर आज जे इथं 50-60 वर्षाचे जे आमचे म्हणजे पितृतुल्य जे शेतकरी बसलेले आहेत, वडीलधारी माणसं, त्यांचे नातू शेती करतील आज बदल केला तर. अदरवाईज तुमच्या नाताला खळतच फोडावं लागेल. बरोबर आहे सर? तुमच्या नातातले आज तुमच्याजवळ 55-100 हॉर्सपावरचा जर ट्रॅक्टर आणला तोही काम नाही करणार, कारण एवढ्या जमिनी कडक होती. कारण माती सुद्धा दगडापासूनच बनलेली असते आणि तिला वापर जर तुम्ही दगड बनवत असाल तर मला असं वाटतं की आज बदल करायला पाहिजे. हळूहळू हळूहळू तुम्ही NPK जे असतात ते बॅक्टेरिया स्वरूपातले थोडे थोडे वापरा. ठीक आहे. आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांच्या शंका असतात की साहेब जैविक आणि रासायनिक कसं काय. ऍक्च्युअली आपली शेती जैविकच आहे, त्याच्यामध्ये आपण रासायनिक टाकून राहिलो. आणि कुठलंही केमिकल्स टाकल्यानंतर ते डायरेक्ट प्लांट खात नाही. जसं DAP चे दाणे तुम्ही एखाद्या झाडाच्या खोडावर टाका, तुरीला आपल्याला खत द्यायला सांगितलं आणि तुरीच्या खोडावर तुम्ही रासायनिकचे एवढे दाणे टाका, झाड जळून जाईल, उत्पादन नाही येणार, झाड जळून जाईल, मुळा करपून जातील. कारण रासायनिक खत हे डायरेक्ट प्लांट किंवा पिकत घेत नाही. त्याला सुद्धा त्या अवस्थेत जावं लागते, रिसायकलिंग. त्या अवस्थेमध्ये जेव्हा जाते त्या अवस्थेत गेल्यानंतर ज्यावेळेस त्याची अवेलेबिलिटी होते, म्हणजे त्या अवेलेबिलिटीला सुद्धा जैविक प्रक्रियाच म्हणतात. जैविक प्रक्रिया अशी पूर्ण सायकलिंग होते आणि जसं स्फुरद 30 दिवसांना उपलब्ध होईल, 25 दिवसांना होईल, मोठ्या 40 ते 45 दिवसांना उपलब्ध होईल. डायरेक्ट कुठलेच पिकं रासायनिक खत घेत नाही. म्हणून माझं एक शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण शेतकऱ्यांनी कुठलंही पीक घेताना सेमी ऑर्गॅनिक करा. सुरुवातीला जसं तुम्हाला आता समजा फील्ड क्रॉपचा विषय झाला म्हणून बोलतोय, जसं कॉटन पेरलं एखाद्या शेतकऱ्यांनी, तुम्ही सुरुवात पासूनच भडीमार करून टाकता डायरेक्ट एकरी एक दीड पोटर DAP नाही तर 10-26-26 आणि डबल ते तिबल. असं नेमकं आपल्याला नेमकं पाहिजे काय.
जसा रेशो असते आपला 60-30-30 चा किंवा 120-60-60 हेक्टरी प्रमाण जर पकडलं तर त्या हिशोबाने जर केलं आपण ते कंटिन्यू करतो. पण मला असं वाटतं की ते प्रमाण आपण माती परीक्षण करून जर तिथं जीवाणूचा वापर थोडा थोडा केला, झाडं बोलतात. माझा एक स्वतःचा असा अनुभव झाला, झाडं माणसाशी बोलतात. तुम्ही तुमच्या शेतामध्ये 10 झाडांचं कंटिन्यू निरीक्षण करत राहा, तुम्हाला कुठल्याच कोणाला विचारायचं काम नाही आणि कुठली फवारणी मारा लागते आणि कुठले रोग आले, झाडाला काय झालं. 10 ठिकाणच्या 10 झाडं किंवा 5 झाडं निरीक्षण करा कपाशीचे आणि शेतात 2-3 दिवसातून गेले की त्या झाडाजवळ जाऊन बसा, उभे राहा, त्याचं बारीक निरीक्षण करा. झाड तुम्हाला सांगेल कुठली बिमारी आली, मला नत्र कमी पडून राहिलं का स्फुरत कमी पडून राहिलं. आणि मी तर म्हणतो की माझे एक संकल्पना आहे, झालं तर शक्य मी सगळ्या शेतकऱ्यांना किंवा सगळ्यांच्या खिशात अँड्रॉइड मोबाईल आहे, डेफिशियन्सी चार्ट शेतकऱ्यांच्या ज्यांच्याजवळ अँड्रॉइड मोबाईल नसेल त्यांनी किंवा अँड्रॉइड मोबाईल वाल्यांनी ती जरूर डेफिशियन्सी चार्टचा एक फोटो काढून किंवा स्क्रीनशॉट करून ठेवायचा. सगळे शेतकरी आता आधुनिक टेक्नॉलॉजी वाले आहेत, बापाजवळ नसला तरी पोरगाजवळ मोबाईल आहेच. आपण शेतात गेल्यानंतर काय कमी पडतोय, झाड बोलते तुमच्याशी की मला हे कमी पडलं, ते न्यूट्रिशनच्या तुम्ही जेव्हा रासायनिक खताचा डोस द्या ते न्यूट्रिशन त्याच्यामध्ये ऍड करा. मी कुठल्याही कंपनीची अशी ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून कधीच आजपर्यंत माझ्या जेवढे भाषण झालेली कधीच कोणाची ऍडव्हर्टाइज किंवा मी माझ्या कंपनीची सुद्धा कुठंच ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून बोलत नसतो. शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन असं व्हावं की तुम्हाला ज्या गोष्टी लागतात मग तुम्ही शोधा म्हणजे सापडेल. तुम्हाला क्वालिटी, कंपनीचा ब्रँड, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शोधाव्या लागतात. तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांचे अनुभव घ्यावे लागतात की अरे या कंपनीचं मायक्रो न्यूट्रिएंट मारलं काय क्वालिटी आहे. आम्ही एक नामांकित कंपनीमध्ये भरपूर वर्षापासून काम करतो. जाधव साहेब आमच्या कंपनीला सुरुवातपासून ओळखतात. मल्टीप्लेक्स हे 50 वर्ष जुना ब्रँड आहे आणि खूप मोठी कंपनी आहे, पण मी कधी कंपनीचा ब्रँड म्हणून मी लोकांपर्यंत गेलोच नाही. मला शेतकऱ्यांना सेवा द्यायची आहे आणि या सेवा देता देता हजारो शेतकरी जुळले. तर एकच आहे की तुम्हाला ज्या कमतरता दिसतात त्या कमतरता शोधून जर आपण शेतीमध्ये जर त्या पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत राहिलो तर आपल्या शेतकऱ्यांना कधीच असं मला वाटत नाही की कुठल्या गोष्टीची कोणाला अशी किंवा कमतरता नाही आणि आपल्या पिकामध्ये आपण मार खाऊ. एक सांगून ठेवतोय की जसं पिकाला सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य लागतात, पण एखादं जरी अन्नद्रव्य कमी जास्त झालं तरी तुम्ही पिकामध्ये मार खाता. सर्व गोष्टी बॅलन्स लागतात. एखादं जास्त झालं तर तो 2 अन्नद्रव्याला मिसळू देत नाही. जसं बोरांची जरी कमी केली तुमच्या फुलपात्याच्या वेळेस फुल ड्रॉपिंग मध्ये भरपूर प्रमाणात, माहिती नसते की साधी बोरांची कमतरता आहे. पण ह्या गोष्टीचा जर आपण सातत्यानं अभ्यास करून शेतकऱ्यांना आम्हाला एक सुदृढ बनवायचं आहे की विदर्भातला शेतकरी, पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी स्वतः डाळिंबामध्ये काम केलंय. पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी काय विचारतात माहित आहे का? जसं आम्ही तिथे गेलो पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी MSc का बीएससी म्हटलं अरे घरी जा डायरेक्ट. आपल्या इथं तर तो विषयच नाही. साहेब गोड बोलले, काय सांगितलं केलं, घेऊन झालं औषध. तसं करायचं नाही. तिथं विचारतात तू MSc आहेस का बा, तुला याची मास्टर डिग्री आहे का, तुझ्याजवळ माहिती आहे का, आणि तुला डाळिंबामध्ये काय म्हणजे तुला म्हणजे ते रिस्पेक्ट न बोलतात. पण आपल्या विदर्भातल्या भाषेत सांगतो की आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा म्हटलं पाहिजे की साहेब तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे यातला, कारण तुमचं 2 पैशाचं औषध खपवासाठी माझं हजारो लाखो रुपयाचं नुकसान तुम्ही करू नका. हा माझा एक वैयक्तिक दृष्टिकोन आहे की मी जोपर्यंत मला एखादी गोष्ट नाही समजली तर मी 4 सिनियरला, आमचे डॉक्टर PKVचे BD शेळके साहेब होते, साहेब चांगले ओळखतात, त्यांनी त्यांना सहकार्य केलं. मी त्यांच्यासोबत फ्री मध्ये फिरलो कारण आमचं मल्टीप्लेक्स त्यांचं नातं होतं. मला वरून कंपनीतून अपॉइंटमेंट झाले बेंगळुरू, सांगितलं की आप बोले इतना हुशार आहे ना, आप एक काम करो, आपके अकोला में BD शेळके साहेब है, ते माझे गुरु होते. आम्ही त्यांच्यासोबत फिरताना मला कसं असते जे मगाशी आपले भारंबे साहेब बोलले की चंदनाच्या झाडासोबत जर कडुलिंबाचं झाड लावलं तर त्या झाडाचा सुगंध त्याला येतो. पण मी चंदन शेतीमध्ये काम करतो. भारंबे साहेबाला सांगायचा विषय की चंदनाचं झाड सुद्धा त्या निंबाच्या झाडावरच जगते सुरुवातला, कारण चंदनाचं झाड हे स्वतःचं अन्न स्वतः कधीच घेत नाही. त्याला जगवण्यासाठी दुसरे झाड लागतात.
म्हणून मला एकच सांगायचं आहे की कोणाच्या सानिध्यात तुम्ही राहिले तोच एक विषय होते तुमच्या डोक्यात की नाही आपल्याला शेतकऱ्यांचं भलं करायचं. तुम्ही शेतकऱ्यांचं 2 गोष्टीचं भलं केलं तर तुमचं 4 गोष्टीचं भलं ऑटोमॅटिक होतंय. आणि काम करताना जसा जैविकचा विषय जर झाला तर मी पंजाबराव कृषी विद्यापीठ जैविक मिशन आमचे आदरणीय किंवा माझे मार्गदर्शक प्रकाश पोरे साहेब त्यांचे सुद्धा मी अकोला जिल्ह्याचं पूर्ण देशोन्नतीचं आणि किसान ब्रिगेडचं काम करतो. मी किसान ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष आहे. त्यांचा किसान ब्रिगेडच्या माध्यमातून मी भरपूर जैविक शेतीचे प्रोग्राम घेतले. त्यांनी सांगितलं की सर आपल्याला जैविकच शेती करायची आहे, शेतकऱ्यांना विषमुक्त करायचं आहे. म्हटलं भाऊ मी ते काही सांगत नाही, मी रासायनिक प्लस जैविक सांगतो. मध्ये चालते मध्ये वाद होता. म्हणजे प्रकाश पोरे साहेब जे आमचे त्यांच्या समोर बोलणे मुश्किल आहे, पण मी असा व्यक्ती आहे की मी आता इथं आम्ही एक कार्यक्रम घेतला तुमच्या हिवर खेळ दादा वटकर साहेबांच्या इथं, त्याचं तुरीचं उत्पादन घेतलं आम्ही. तिथंही आम्ही ते कॉम्बिनेशन वापरलं जैविक प्लस रासायनिक. तर काय काम करता करता त्यांच्या शेतात सुद्धा आम्ही जे प्रयोग केले आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये शेतकरी तडतो. म्हणजे 100% आपल्याला इकडे खर्च वाचतो आणि पीक आपल्याला सपोर्ट करते आणि जमीन जिवंत होते आणि जमीन ज्याची हेल्दी विल्दी राहील. मला एक सांगायला तुम्ही आपण टोमॅटो लावतो आपल्या शेतात, एकदम चांगल्या क्वालिटीचं बियाणं लावतो, एकदम ओरिजिनल व्हेरायटी सगळ्या गोष्टी, त्याचं व्यवस्थापन मल्चिंग पासून बेसल डोस पासून सगळंच. आणि शेतातच एखादा आपला FIM म्हणजे याचा खताचा गंज असते, जैविक खताचा म्हणजे आपल्या शेणखताचा, त्याच्यावर एखादा टोमॅटोचं झाड निघू द्या बरं, या झाडाला 10 वेळा मागे लागते ते झाड. त्याची हेल्दी वेल्दी क्वालिटी म्हणजे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. तुमचं आत्महत्या किती चांगलं आहे, किती ओरिजिनल आहे, जमिनीतून किती तुमच्या गर्भ चांगला आहे, या सगळ्या गोष्टीवर तुमचं उत्पादन अवलंबून आहे. तर असो हा जैविक शेती करा याचा एक माझा एक वैयक्तिक एक मानस आहे की बाबा तुम्ही 100% रासायनिक शेती करू नका, 100% केमिकल्स करू नका, पण सेमी ऑर्गॅनिक करा. बाजारामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी उपलब्ध झाल्या, तुम्ही त्या करा. मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे अनुभव आहेत आणि मी या भागातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना जे गजानन ॲग्रोच्या माध्यमातून ज्या ज्या अडचणी आल्या टेक्निकल त्या मी 100% सॉल्व्ह केल्या. इथं हुंडी उघडीचा भरपूर प्रॉब्लेम येतो या भागामध्ये. आज हुंडी उघडीसाठी जर सांगायचं झालं तर मी कोणालाही असं चॅलेंजिंग करतो की त्याला केमिकल्स टाकून हुंडी उघडी थांबून दाखवा. केमिकल्स टाकून नाही थांबू शकत. कारण काय असते इथं जर साप आला वर चढला तर मी धावत तिकडे जाईल, कारण स्वतःचं प्रोटेक्शन स्वतःला सगळ्यांना समजते, भीती सर्वांना आहे. हुंडीला माहित आहे इकडे केमिकलचा वरून टाकलं वास शिवायला ते अजून तिकडे चालली जाते. आणि ज्या वेळेस केमिकल्स टाकलं त्यावेळेस ते न्यूट्रल झालं. न्यूट्रल झाल्यानंतर ते हुंडी उधळी तिकडे गेलेली असते, ते परत येऊन तुमच्या फळाला खाणं चालू करते. तुमच्या भागात एवढे प्रॉब्लेम आले, मी EPN टेक्नॉलॉजी एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड शेतकऱ्यांना सांगितलं की हुंडी जे आपण जेवण केलं ना तिकडे जरी असू द्या औषध इथं टाका, 8-15 दिवसात ते हुंडी मरीलच. हे आम्ही गॅरंटीनं सांगितलं, ट्रायल घेतल्या, स्वतः फिरलो, मेहनत केली, टाका म्हटलं बा एक काम करा बा 500 ग्राम घ्या, तुमच्या शेतात हुंडी उधळी आहे ना. त्यांचे फोन आले 15-20 दिवसानं, म्हटलं वेळ लागते भाऊ. त्याने असं नाही की बा मग कसं गेलं तर होऊन जाईल, त्याला शोधा लागते त्याचं अन्न आणि तो त्याला मारतेच. आम्ही त्यांना पूर्ण जमीन ओली करून ड्रेंचिंग केल्या, सर त्यांच्या उंडीच्या वळ्या वर येऊन काळ्या पडून फिरल्या. म्हणजे भरपूर प्रमाणात उधळी झाली उंडी. जसं तुरीचा विषय झाला, तुरीमध्ये उधळचं प्रमाण भरपूर जाते, जसे फुलावर आले की झाड पांढरे पडतात. आम्ही ठीक आहे त्याच्यामध्ये जास्त पाणी होते किंवा काही जमिनीत पाणी थांबते तर तिथं फायटोप्थोरा म्हणा किंवा अशा बाकीच्या ज्या काही बुरशी आहेत त्या बुरशी जमिनीमधून डेव्हलप झाल्यानंतर त्या मरतात. पण जिथं हुंडी उधळीचे प्रॉब्लेम आहे तिथं आम्ही EPN टेक्नॉलॉजी साधं मेटॅरायझिंग किंवा सोल्जर येते एक मल्टीप्लेक्स. सोल्जर म्हणजे आपण मिलिटरीच्या जवानाला म्हणतो, आणि हा सोल्जर मिलिटरीचा जवान आतंकवाद्याने मारते, पण हा जर सोल्जर सोडला तर हा 100% तुमच्या हुंडीला शोधून मारतो. अशा टेक्नॉलॉजी मध्ये जैविक टेक्नॉलॉजी करता करता बरेचसे झाले. माझं एक अजून एक फील्ड क्रॉपचा मगाचा विषय झाला म्हणून बोलून देतो. जसं 100% मला माहित आहे की मला भीती आहे, सोयाबीन जर शेतकरी पेरत असतील तर फोडकीला येतेच. मी इतके शेतात फिरतो, एवढ्या शेतावर जातो,
म्हणजे वेटिंगवर राहतात बरेच शेतकरी, कारण तेवढे कॉल नेटवर्क तयार झालं आणि शेतकऱ्यांचे फोन येतात. मी सांगतो की 100% यावर्षी आता उन्हाळ्यात सोयाबीन किती प्लॉट फिरलो, शेंगा म्हणजे पापड्या झाल्या आणि गळल्या. बरेचसे अर्धवट ज्ञानी त्या लोकांना ज्ञान देऊन सांगतात की ऊन लय आहे म्हणून गळले आहे. कोणी म्हणते बाबा पाणीच लय गेलं, कोणी म्हणते उन्हाच्या पाणी कमी पडलं. अशी तसं काहीच नसते. माणसाले आता आपण जेवलो, जर जाधव सरांचं भाषण सुरू असतं, मी जर इथं उभं राहिलो असतो तर तुमचे शेंगा गळल्या असत्या. तुम्हाला म्हणजे बंद करा साहेब, मला बोलणे लागून राहिलं. पण जसं तुमच्यात अन्नद्रव्य आलं, आता तुम्ही 5 वाजे लोक हालत नाही. म्हणजे माणसात जसं अन्न पोटात येते तसं झाडाच्या जमिनीतलं देठापासून म्हणजे त्या खोडापासून मुळापासून तर शेंगापर्यंत जे अन्नद्रव्य जाते त्यावेळेसच शेंगा भरतात. आणि घोडकिडीचा अटॅक 100% आला. मी बऱ्याचशा ठिकाणी मगाशी त्यांनी कपाशीबद्दल सांगितलं की पतंग कसा आटवायचा वगैरे. जैविक मध्ये मी जे घोड माशी आहे, चक्री मुंग्याची माशी आहे, याच्यासाठी ट्रॅप शोधले सर. आणि काय असते, निसर्गाच्या विरुद्ध चालायला खूप ताकद लागते बरं का. एक पंजाबकर साहेबच आहेत, ते निसर्गासोबत चालून राहिले. पण जसं निसर्गातली जे ताकद आहे, म्हणजे की आता असं वाटतं तुम्हाला, आता एवढ्या भर उन्हात चांगला जोराचा पाऊस येऊ द्या, भरपूर पाऊस, नदी नाले म्हणजे असे नाल्या बिल्या भरून जाऊ द्या. जे बेडके आहेत ना, बेडकं ते दळादळ वळवळ उड्या मारतात. संध्याकाळचा पाऊस येऊ द्या. आता आम्ही बरेच वेळा टूरवरून निघतो, पाऊस येते उन्हाळ्यात, कधी पाऊस आला की ते बेडकं वगैरे निघतात. म्हणजे निसर्गाची शक्ती, म्हणजे कधी काय होईल. मी मागच्या वर्षी माझ्या शेतात लॉकडाऊन मध्ये आमच्या ड्युट्या कमी होत्या, म्हटलं रिकामध्ये जमत नाही, डायरेक्ट 5 एकर भाजीपालाच लावला उन्हाळ्यात. मग शेतात ते कोरड बिरो म्हटलं जाऊ द्या, आपण फेल होऊ नाही तर करू, नाही तर भाजीपाला चालू म्हटलं काही नाही काही. म्हणजे एकच फॅक्टरी चालू होती शेतकऱ्यांची. आम्ही भाजीपाला पेरला. जसा पहिला पाऊस आला, माझं थोडं होतं 1.5 एकर, आणि 1.5 एकर थोडं मी 2-3 दिवस मग सीझन चालू झाल्याच्या गेलो नाही. मला फोन आले गावातले आमचे जे 2-4 कार्यकर्ते आहेत शेतातले. अरे म्हणे साहेब, आपल्या प्रत्येक दोडक्याने म्हणे हे कोण झालं, त्याने म्हणे असं थोडंसं दिसते, कोणी काही असे सांगून देऊ, फोटो बिटो पाठवला. म्हटलं फळमाशीचा अटॅक आहे. इकडून लगेच माणूस पाठवला, फळमाशी टॅब घेऊन, ते म्हणजे 3ऱ्या दिवशी बंद झालं. म्हणजे निसर्गाशी आपण जर पंगा घेतला तर जमत नाही, पण त्याने त्याच्या पद्धतीनं जर अटकवण्याचा प्रयत्न केला 100% रिझल्ट भेटतात. जसं आम्ही संत्र्यामध्ये बऱ्याच वेळा काय होते, संत्र्यामध्ये फळमाशीचा अटॅक तुफान येते, हे कव्हर होऊन जाते. शेतकरी त्यावेळेस ते फळमाशी, आता बरेच शेतकरी म्हणतात बसली शिल्पा माशी, म्हणजे जनरली कास्तकार डीप मध्ये जात नाही कुठल्याच गोष्टी. आम्ही काम करताना फळमाशीचा अटॅक येऊन आला यावर्षी. तर म्हणजे असं मागच्या वर्षीचा विषय झाला की फळामध्ये साखरही आली नाही, अन्न रसही आला नाही, फळमाशी चालू झाली, फळं पंक्चर होणं चालू झाले. 2-4 फळं पडले, शेतकऱ्याला पाठवले, मॅडमच्या पक्षाला पाडले. नंतर मग मी प्रत्यक्ष पाहण्याला गेलो, थोडस दाबलं तर चिरकांडी उडाली. म्हटलं फळमाशीचा अटॅक चालू झाला. 2 मिनिटात फळमाशा दाखवल्या त्याने. म्हटलं दुकानावर जा, एक ट्रॅप घेऊन या. ट्रॅप कसा केला, ट्रॅप मध्ये गोळी टाकली आणि चक्कर मारला. कारण ते एवढे सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे जे जीव जंतू म्हणतो ना आपण, माणसापेक्षाही जास्त सेन्सिटिव्ह राहतात ते मागच तर त्याच्या माशा घुमायला लागलेल्या ट्रॅपच्या. म्हटलं ह्या फळमाशा आहेत. अरे म्हणे म्हटलं प्रत्येक शेतात तुम्ही एकरी 5-6 ट्रॅप लावा. म्हणजे काय होतंय, जैविक पद्धतीनं, केमिकल्स पद्धतीनं जे आपण करू शकत नाही, ते हळूहळू जर करत राहिलो तर जैविक पद्धतीनं आपण त्याला 100% आराम देऊ शकतो. तर असं करता करता, जसं यावर्षी गोंधळीचा वगैरे विषय आहे, या सगळ्या गोष्टी आहे. आपण केमिकल, साहेबांनी सांगितलं गोंडी तोडली तुम्ही पाण्यात टाकली तरी जमत नाही, पण मी तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी पण रामबाण इलाज काम करून, म्हणजे अनुभवातून सांगतोय की जसं बॅसिलस थुरिजिन्सिस हा भेंडीचा जीन्स आहे. साहेबांनी खूप मोठं कॉटन मध्ये काम केलेलं आहे, चांगला अनुभव आहे. कावेरीला असतानाच आम्ही त्यांना पाहत होतो. कॉटन मध्ये काम करताना जसं गोंधळी येऊन राहिली, तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी बॅसिलस थुरिजिन्सिस आम्ही मागच्या वर्षी जे प्रयोग केले, जसं पतंगालाही आपण अडकू नाही शकलो त्या ट्रॅप मध्ये, आणि अमावस्या आली आणि पतंगांना अंडी टाकली. जशी ते बुरशी आपण झाडावर मारलेली असती, त्याच्या आधी 2-4 दिवस 8 दिवस केमिकल्स नका मारू, आणि नंतर 1-2 दिवस नंतर मारलंच चालते. पण जसं आधी नाही मारलं ना तुम्ही बॅसिलस थुरिजिन्सिस हे बुरशीनाशक आहे एक चांगलं, म्हणजे एक त्या बेटीचा जीन्स आहे, ते आम्ही मिनचू प्लस नावानं शेतकऱ्यांना मारायला सांगितलं.
त्याचे एवढे चांगले परिणाम झाले आम्हाला की जसं पतंगानं अंडी टाकली आणि त्या अळीनं ते बुरशीच ते त्या अंड्याले आणि त्या बारीक अळीला तिथं संपून टाकलं. म्हणजे त्याला पुढे जायचा विषयच नाही. म्हणजे आतंकवादी जर पाकिस्तानहून इकडे यायला लागला, आपले जर तिथं जवान खतरनाक असले रेडी, इकडे येणारच नाहीत ना. इकडे आल्यावर कुठे दिल्ली मुंबई म्हणजे मुंबई कुठे हल्ला करू शकतील ते. म्हणजे त्या हिशोबाला जर ते तिथंच आपण दाखवलं, अशा बुरशी आहे जसं बेवेरिया बासियानाचे आपण भडीमार करतो केमिकलचा. नका करू तुम्ही. काही काही गोष्टी थोड्या हलक्याला घ्या. आपण साहेबांनी सांगितलं पहिला कोराजन, दुसरा कोराजन, तिसराही कोराजन. अरे बाबा त्याचं काम नसते. पातळी ओलांडायला लागली, जास्त जर काही झालं तरच आपण युद्ध करतो. नाही तर मग त्यानं तिकडून हुक केलं तर आपण डायरेक्ट युद्ध थोडी चालू करतो. शांतता आपल्याला पहिले पाहा लागते की आपल्या अळ्या किती आहे. आपल्या अळ्या जर त्या निंबोळीवरचा जर घेतलं, त्याला जर म्हणत असतील काय ते पैसे खर्च करतात. विचार करा, फवारणीचं औषध घेताना 10 मिनिटं शेतात बसा, 10 मिनिटं घरी बसा, 10 मिनिटं गावातले तुमचे काही हुशार असतात का नाही, त्याची सल्ला घ्या. मग दुकानदाराची आणि तुमच्या चांगल्या साहेब लोकांचे नंबर तुमच्या मोबाईल मध्ये लावून द्या. म्हणजे त्यांनाही जास्त पागल लोकांकडून फोन, म्हणजे बरेचदा आता आम्हाला अनुभव आले की डग साहेबांना 2-3 नंबर बदलले. आता आम्हाला बरेच काही शेतकरीचं, आता शेतकरी राजा आहे तो, त्यांना काही नसते, राजा म्हटलं जाते. त्यांना वाटतं की बाबा लावलाय 10 वाजता फोन तर काही 11 वाजता. पण विषय काय असते की आपण काही काही गोष्टी व्हॉट्सअपच्या टेक्नॉलॉजी आली तर एखाद्या साहेबाला मेसेज टाकायचा की साहेब ही किलो वाटते, काय करायला पाहिजे, ओपिनियन घ्या ना. 100% कोणाचं ऐका हे माझं म्हणणं नाही, पण ओपिनियन घ्या. तुम्हाला असं वाटलं की नाही याचं योग्य आहे, तुम्हाला लाखो करोडो रुपयाचं उत्पादन शेतीतून घ्यायचं आहे, तुम्ही ऐऱ्या गवाऱ्याची सल्ला घेऊन जर आपलं नुकसान करत असाल तर ती आपल्या शेतकऱ्यांची चूक आहे. हा विषय जैविकचा भरपूर झाला कारण वेळ कमी आहे साहेब आणि बाकीच्या लोकांना बोलायचं आहे. तर मी उतरलो आता फळबागमध्ये. मला मनोज भाऊंनी सांगितलं की आलेल्यापैकी बरेच शेतकरी साहेब फळबागवाले आहेत आणि आलेले बरेच लोक फळबाग लावण्यास इच्छुक आहेत. मला असं वाटतं आपल्या खामगाव मध्ये, या खामगाव पंचकोशीतील जेवढे शेतकरी आले त्या शेतकऱ्यांनी आपली जमीन कशी आहे काय आहे याचं एकदा निरीक्षण करा. आणि मी तुम्हाला सुद्धा सांगतो की आपल्या बुलढाणा जिल्ह्यात संत्र्याचं पीक खूप चांगलं आहे. संत्रा झालं, सीताफळ झालं, काही थोडी मध्यम भारी जमीन असेल तर मोसंबी. मी आता त्या राजुरीला एक कार्यक्रम घेतला जळगाव खान्देश मध्ये. शेतकऱ्यांना एकरी 5-5, 6-6 लाखाची मोसंबी झाली. मी स्वतः, हे आमचे पंढरी निकस होते मल्टीप्लेक्स कंपनीचे एरिया मॅनेजरचे, हे आहेत ते इकडच्या एरियाचे मॅनेजर, ते सुद्धा घेऊन गेलो मी त्यांना. आपल्या म्हणजे त्या शेतकऱ्यांना असं वाटतं की बा हे किती गर्भ श्रीमंत शेतकरी आहे. म्हणजे ते पाण्यातून लक्ष देते ना, क्वालिटी सगळ्या गोष्टी त्यांचा हे. आणि साहेब म्हणे आम्ही असं उत्पादन मोसंबीचं घेतलं आणि त्या राजुरीमध्ये माझी मीटिंग झाली. एवढ्या लोकांचा रिस्पॉन्स एवढं हे, आणि साहेब आमचे हेच प्रॉब्लेम आहे, हेच तुम्ही बोलले. आम्हाला हे माहित नव्हतं. हे जर आम्हाला प्रत्यक्ष जर पहिल्यापासून माहित असतं तर आमची गळण झाली नसती, फळं पडले नसते, या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. आपल्या विदर्भातील फळबागकडे जर लक्ष घातलं, ज्यांची फळबाग 30 ते 35 मिनिटात सांगतो, कारण बाकीच्यांना बोलायचं आहे, जास्त वेळ घेत नाही. 2 वाजता चालू झालं, 3, 3:30 किती वाजले आता? 2:45, 2:15 पर्यंत सांगतो, कारण बाकीचे बोलताना वेळ होईल. फळबाग लावताना आपण ज्यांनी फळबाग लावलेली आहे आणि ज्यांना लावायची आहे तर लागवडीपासून काय करायचं, आपल्याला कुठलं पीक लावायचं. एकदम हलकी जमीन असेल, फळणाची जमीन असेल, त्यांनी जसं सीताफळ पीक 100% येते आणि त्या जमिनीमध्ये संत्रा सुद्धा येते. हलकी जमीन, गोटाळ जमीन, त्याच्यामध्ये जर हलकी माती असेल त्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी सरळ सरळ जेवढं क्षेत्रफळ लावायचं आपल्याला तेवढ्या क्षेत्रफळामध्ये संत्रा लावा. संत्र्याचं असं पीक आहे, मी तुम्हाला संत्र्याचं थोडंसं आर्थिक शास्त्र सुद्धा सांगतो. जसं मी आता टरबूज पपईमध्ये विक्रमी उत्पादन काढलं आता लेटेस्ट, म्हणजे टरबूज झालं त्याच्यातच आम्ही पपई सुद्धा लावली. त्याचं आर्थिक उत्पादन कसं घेता येईल आणि या संत्र्याचं आर्थिक उत्पादन जर पकडलं आपण, तसं हलक्या जमिनीमध्ये आधीची टेक्नॉलॉजी अशी होती आपल्या लोकांचं
मानत झाला की मग प्लांट पॉप्युलेशन म्हणजे झाडांची संख्या वाढवा. झाडांची संख्या वाढवताना आपल्याला 20 बाय 20 वरची लागवड आता कॅन्सल करून आपण 16 बाय 16 किंवा 16 बाय 18 किंवा 14 बाय 18 अशा पद्धतीने जर आपण फळबागमध्ये जर लागवडीसाठी उतरतो तर आपल्या जमिनी कशा प्रकारच्या करून ठेवा. एकदम मध्यम ते हलकी हलकी जमीन, गोटाळ जमीन, कोरडवाहूची जमीन, ज्या जमिनीमध्ये आज जर पाणी नाही दिलं तर 15 ते 20 दिवसात त्या जमिनीला पाणी मागायलाच पाहिजे. आज जर आपण पाणी दिलं तर अशा जमिनीमध्ये तुमच्या फळबाग या जमिनीमध्ये जर फळबाग तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय लावायचं आणि ते रोपं कुठं मिळतात हे आजपासूनच शोधावं लागते. काय असते, आपण जे फळबाग लावतो त्याला 20 वर्षाचा अनुभव असतो आणि 20 वर्षासाठी जर आपल्याला थांबायचं असेल, त्याचा वेट म्हणजे त्याची मजा घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जात कुठली लावायची. आपल्या संत्र्यामध्ये तर आपल्या विदर्भात जसं तेव्हापासून त्या 2 व्हरायटी झाल्या. नागपूरला NRCC नॅशनल रिसर्च सेंटर आहे, त्यांनी 2च व्हरायटी आहेत. त्यांना आपण विचारतोय. मी कधी कधी त्यांना कंपनी प्रतिनिधी म्हणून फोन नाही लावत, मी पत्रकार म्हणून फोन लावतो तर ते जरा 2 शब्द चांगले बोलतात. कारण तुमच्या लोकांच्या समस्या असतात, साहेब ओळख आहे का विचारा. त्यांना विचारतो ते बोलत नाही, पण त्यांना जर म्हटलं की मी असा व्यक्ती बोलतो तर मग आपल्याला माहिती होती की बाबा खरंच ओळख आहे, किती मिळतील, काय मिळतील. ह्या गोष्टी जर आपल्याला माहित पडल्या तर आपण सगळं करू शकतो. म्हणून म्हणतो मी तुम्हाला रोपाची निवड, तुम्हाला चांगल्या गुणवत्तेची नर्सरी आजपासून सर्च करावी लागते की आपल्याला जर 2 एकर फळबाग लावायची आहे, नर्सरीचे रोप कुठून घ्यायचे, चांगल्या क्वालिटीचे कुठून भेटतील आपल्याला, त्याला फायटोप्थेरा पाहिजे, ढिलक्या रोग मुक्त पाहिजे. जसं आता यावेळेस डायबॅकचे भरपूर अटॅक आहेत पॅकेट मध्ये. जसं एकदम चांगल्या क्वालिटीची जर नर्सरीचे आपण रोप घेतले आणि त्याची आपण 2 बाय 2 चे खड्डे करून लागवड केली तर तुम्हाला संत्र्याचं 3ऱ्या वर्षी पीक घेता येईल. 3ऱ्या वर्षी काही लोकांचे 5व्या वर्षी पण येत नाही, ते लोक वेगळ्या पद्धतीने शेती करतात. पण जसं जर लवकर घ्यायचे असले, तुम्ही जर कलम लावली तर 2 ते 2.5 वर्ष तुमची कलम 4, 4.5 फुटापर्यंत रक्षक होऊन जाते. आणि कलम लावताना सुरुवात पासून कलमला ठेवून देत चालतो. पहिली आहे जसं तुम्ही NRCC चे रोप आणलेले छोटे लहान भेटतात, थोडे रोप त्याला 1 वर्ष वेळ लागते, पण ते बरीच नव्हतं आपण. आणि बाकीच्या नर्सऱ्यांचे सुद्धा तुमच्या चांगल्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्या किंवा त्यांना एक विनंती करा, मला भाऊ मी हे लावत आहे, याच्यावरच आमचं सगळं आर्थिक सोर्स आहे. तुम्ही जर रोप विकण्यासाठी जर विषय असेल तर आम्हाला देऊ नका, भले आम्ही या जायचं तिकीट जाऊ द्या, पैसे लागले तर तुम्ही कसे घ्या, पण आम्हाला चांगल्या क्वालिटीचे रोप द्या. सगळ्या सिलेक्शन ऑफ कलम म्हणजे चांगल्या क्वालिटीची. आणि तुम्ही कुठली माती वापरता त्याच्यामध्ये गड्ड्यामध्ये टाकायला वगैरे तर ते पण मी पुढे सांगतो. पण चांगल्या कलम जर आणल्या तुम्ही आणि त्या कलमा आणून जर तुम्ही लावल्या तर 2 बाय 2 चा खड्डा केल्यानंतर जसं त्याच्यामध्ये उन्हाळ्यातली चांगल्या ज्या बुरशा वगैरे असतात तर खड्डा गरम होऊन जातो. तो लावल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही पावसाळ्याच्या तोंडाला ट्रायकोडर्मा लिक्विडची एखादी ड्रेंचिंग टाकून घ्या. आणि लागवड करताना आपल्या जमिनीची वरची जी माती असते, वरची माती सुपीकरण एकदम जिवंत माती असते, त्या जमिनीमध्ये सगळे जीवाणू असतात. वरचा थोडासा मातीचा थर लोटायचा आणि खालची 4-5 मुठ्ठ्या माती त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि त्याच्यावर कलम लावायची. लागवड करताना सेंद्रिय क्वालिटीचं, चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या गुणवत्तेचं एखादं अर्धा किलो शेण आपलं ते सेंद्रिय खत त्याच्यामध्ये टाकून लागवड करू शकता. जर तुम्ही संत्र्याची कलम लावली आणि व्यवस्थित व्यवस्थापन झाला आणि तुमची कलम साधारणतः 1 ते 1.5 वर्षाची झाली तर तुम्ही त्या पद्धतीची ठेवून घ्या. म्हणजे छाटणी झाडाला सुरुवातीपासून जर आता देत गेलो आपण तर एक 5 वर्षाचं झाड होईपर्यंत तुम्हाला आंतरपीक सुद्धा घेता येते. आणि आपला एक पुढे बसून म्हणजे जे आपण पेन्शन प्लॅन म्हणतो की काही शेतकऱ्यांचं एक तो पेन्शन प्लॅन असते, दरवर्षी बगीचे फुटतात पण चांगले पैसे देतात. जर आपण काही क्षेत्रामध्ये जर फळबागची लागवड केली आणि त्या पद्धतीने जर तुमचे डेव्हलप झालं, त्या झाडांचं जर संगोपन झालं आणि तुम्ही सुरुवातीला जर सपोज आता ते झाड तुमचे लागवड झाली आणि आता यावर्षी घ्यायची आहे तर त्या शेतकऱ्यांनी बोलले की आमचा बगीचा आहे आता यावर्षी मृग प्लॅनमध्ये घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही पिकाची छाटणी लय महत्त्वाची आहे. आम्ही सोयाबीन मध्ये सुद्धा प्रयोग केले, शेंगे तोडले, तुरीमध्ये तर करतोच आपण दरवर्षी आणि कॉटन मध्ये करतो. तसंच मी एक शास्त्र माझं स्वतःच वापरलं की मी संत्र्यामध्ये छाटणी केली.
डाळिंब छाटणी केली, हात छाटणी. त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश जो असतो, जसं आपल्या सोयाबीनच्या पिकाला मगाशी सांगितलं त्यांनी की भुयागरच्या झाडाला जास्त माल लागतो आणि आतमधल्या झाडाला पत्ती काळी लागते, माल कमी लागते. तशाच प्रकारचं मी जे या 7-8 वर्षांनी संत्र्यामध्ये जे आधुनिक पद्धतीने काम करत गेलो, त्याच्यामध्ये मी संत्र्याची आतमधली एक जाळी काळी कापून टाकली आणि पूर्ण झाडाची कॅनोपी मोकळी केली. कॅनोपी मोकळी केल्यामुळे पूर्ण सूर्यप्रकाश आणि हवा पूर्ण आतमध्ये झाडामध्ये गेली. आतमध्ये झाडामध्ये गेल्यानंतर मागच्या वर्षी ज्या लोकांच्या बगीच्यांच्या व्यवस्थित छाटण्या झाल्या त्याच्या पूर्ण अन्नसंचय पूर्ण फांद्यात झाला. म्हणजे जिथं जिथं जमीन गरम होते तिथं ते जमीन चांगली बनते, तसंच आतमध्ये ज्या फांद्यांना आपली हवा आणि ऊन लागते तिथं अन्नसंचय चांगला होतो. तर असं करत करत आपण जर सपोज झाडाची व्यवस्थित छाटणी केली आणि सगळं संगोपन केलं आणि व्यवस्थित ताण बसला, त्या झाडामध्ये एवढी चांगली आणि पूर्ण फुलावर फूट होऊन जाते, चांगल्या प्रकारचे फूट होते. आणि ते फूट जर व्यवस्थित झाले, तुम्हाला त्याचं पुढचं संगोपन जे असते जनरली शेतकऱ्यांना माहित आहे, पण जसं फर्टिलायझरचे डोस, एनपीके, सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट बेसल डोस देणे हा फार गरजेचा विषय असतो. आणि संत्र्यामध्ये ज्या कीड रोग येतात, जसं संत्र्यामध्ये जास्तीत जास्त 2च किडी जास्त अटॅक करतात, जसं थ्रिप्स आणि माइट्स. तर याच्यासाठी सुद्धा आम्ही थ्रिप्स आणि माइट्स साठी आम्ही केमिकलचा कमीत कमी वापर करून त्याला आम्ही पीकवर 2-3 वेळा जैविकचे आम्ही 1-2 स्प्रे त्याच्यावरती करतो. तर असं करता करता बऱ्याच शेतकऱ्यांच्या जनरल समस्या झाल्या फळबाग लागल्यानंतर. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी फळबागी लावल्या आणि त्यांच्यामध्ये फायटोप्थोरा, डायबॅक म्हणजे उभे झाड म्हणजे खराब व्हायला लागले. तर त्याच्यामध्ये काय होते, बऱ्याचशा ठिकाणी आपल्या स्वतःच्या चुका होतात. म्हणजे आपण जेव्हा लागवड करतो आणि अति पाण्याचा वापर, समजा आता कलम लावल्या आपण, तर ज्या झाडाला 1 चम्मच भरायची आवश्यकता आहे लहान पानाला, तिथं आपण त्याला लोटाभर पाणी पाजत नाही. आपण काय केलं, आता ड्रीप सिंचन चालू केलं. एकदा ड्रीप लावून दिली की रात्रभर चालून सकाळी आता बटन बंद करायला आपण. म्हणजे ज्या झाडाला 500 मिलीची पाण्याची आवश्यकता होती तिथं आपण त्याला 500 लिटर पाणी दिलं रात्रभर. तर ह्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या ज्या चुका झाल्या याच्यामुळे बुरशीजन्य रोग जास्त वाढले. तसं जास्त जर झाडाच्या मुळाजवळ 24 तासाच्या वर मॉइश्चर जर राहत असेल तर ते झाड ऑटोमॅटिक सुप्त अवस्थेत जाते. जसं क्वार्टरमध्ये जर पाऊस जास्त झाला तर झाडं 2 दिवसात असे मुरून पडतात. तर ओलावा जर कुठल्याही झाडाजवळ 24 तासाच्या वर जर राहत असेल तर ते झाड अन्नद्रव्य घेत नाही, त्याच्या मुळाच्या मुरून होतात आणि मुळं अन्नद्रव्य घ्यायला त्याच्या तंतू मुळातल्या बारीक असल्यामुळे त्या तशाच जळून जातात. तर हळूहळू आपल्याला जसं पाण्याची रिक्वायरमेंट आहे, झाडाला जर तुम्हाला टाईट पोझिशन आणि 100% जर ऍक्टिव्ह ठेवायचं असलं तर झाडामध्ये तुम्ही झाड मागील तेव्हा पाणी द्या. आपल्याला कशी ताण लागली की आपण असं करतो, झाडाच्या लक्षात येते, आपल्या लक्षात येते की या झाडाला ताण लागली आता, म्हणजे झाडानं मागितलं रिक्वायरमेंट नुसार जर आपण त्याला देत राहिलो तर त्याला कुठल्याच प्रकारच्या बुरशी आणि कुठल्याच प्रकारचे रोग त्याला येत नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण नाही पाहिजे ते जास्त देत आहोत, त्यामुळे त्या हळूहळू बुरशी डेव्हलप होतात, त्याच्यावर मुळं निरोग होतात आणि फायटोप्थोरा सारख्या बुरशी डेव्हलप झाल्या की आपल्या बगीचे आपले बसून जातात. या पद्धतीने आपण हळूहळू पाणीच्या व्यवस्थापन करा आणि बगीच्याचं संगोपन करताना ज्या काही तुमच्या अडचणी येतात, बुरशीजन्य रोग येतात, हे येतात, आणि सगळ्यात चांगलं म्हणजे जसं तुम्ही निसर्ग आणि स्पर्श म्हणजे ट्रायको आणि सुरक्षा बुरशी येतात, या बुरशीनाशकांचे जर तुम्ही वारंवार ड्रिंचिंग केल्या, या गोष्टीचं जर आपण जैविकच्या सानिध्यात राहिलो तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जात नाही. पाणी प्यायचं आहे का? पाणी प्यायचं आहे. बरोबर. तर आता आपला वेळही होत आला. तर या सगळ्या फळबाग लागवडीविषयी आपण इथपर्यंत माहिती दिली कारण वेळ जास्त होत आहे. आणि आज आपल्या गजानन ॲग्रोटेक जे आम्हाला इथं सहपत्नी बोलवून आमचा सत्कार केला, या सगळ्या गोष्टी आनंदमय वाटल्या. आपले सगळे शेतकरी फोनवर उपलब्ध झाले आणि सगळ्यांशी चांगल्या प्रकारे हितगुज साधण्यात आला आणि सर्व शेतकऱ्यांना इथून चांगलं काही मार्गदर्शन मिळालं. यानंतरही आमचे पांडुरंगी पाटील साहेब यांचं मार्गदर्शन, दत्त साहेबांचं मार्गदर्शन मिळणार आहे आणि मी या सगळ्यांचं एक आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.